आज सकाळपासूनच जो काही ट्रेनचा जो काही रेल रोको सुरू होता याचा फटका चाकरमान्यांना बसलेला दिसतोय। बदलापूर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी त्या काही चाकरमान्यांनी सकाळपासून केली होती। ट्रॅकमध्ये गेल्या 8 ते 10 तासांपासून जे काही मोर्चेकरी होते किंवा मग आंदोलनकर्ते बसले होते त्याचा फटका आता मुंबईवरनं किंवा मग ठाण्यावरनं कर्जत किंवा कसारा या ठिकाणी जाणारे जे काही चाकरमाने त्यांना बसलेले आहेत। आपण बघू शकतो की ट्रेन जी ठाण्यावरनं किंवा मुंबईवरनं प्लॅटफॉर्म क्रमांक 5 यावरनं कल्याण किंवा मग कर्जत आणि कसारा या ठिकाणी जी काही ट्रेन आहे ही ट्रेन जात असताना खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसते। आता एक ट्रेन जी काही आलेली आहे ट्रेनमध्ये चढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती जे काही चाकरमानी आहेत ते चाकरमानी या ठिकाणी गर्दी करतात। मेल एक्सप्रेसने देखील जाण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता, परंतु मेल एक्सप्रेसमधनं देखील त्यांना एंट्री मिळते की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। मेल एक्सप्रेसने देखील हे लोक जाण्याचा प्रयत्न करत, कारण आज सकाळपासूनच जो काही ट्रेनचा खोळंबा झाला होता त्यामुळे बदलापूर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आंदोलन झालं होतं। आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन झाल्यानंतर देखील आता 15 ते 20 मिनिटं उशिरानं रेल्वेची सेवा धावत आहे। खास करून जे काही एक्सप्रेस आहेत या एक्सप्रेसच्या माध्यमातून हे जे काही चाकरमाने आहेत हे आपलं घर जरी गाठत असले तरी ज्या काही लोकल्स आहेत ज्या रेग्युलर लोकल धावतात यामधनं देखील त्यांना जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटांना उशीर धावत असल्यामुळे चाकरमाने आज घराकडे उशिरा पोहोचणार आहेत। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।